नव्हती आली. मी विचारतो साक्षीला का नाही आली 2 दिवस नव्हती ती. येताना आज तिने आईस्क्रीम घेऊन चालली. कोणाला? तुम्हाला नाही, टायगरला आणलंय. टायगरला कशाबद्दल तुम्हाला? आणि मैंने क्या गुन्हा किया भाई? आंबे आणलेत ना. मला आंबे आणले, आंबे भेटले, मज्जा आहे रे. आणि तुम्हाला एक आणणार होतीस तो? हा नको 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 नको, अरे नको नको नको, दादांमधला खाणार, दादांमधला खाणार, जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आमच्या इथं बरेच असे पाहुणे आलेले आहेत, आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत, है ना टायगर? टायगरला आईस्क्रीम. वा, वाल्याला बोलली शोधून काढते मला. कोणता वाला? व्हॅनिला. व्हॅनिला आणलाय. हा, बरेच जण बोलत असतात ना. अरे हा बघा, हा बघा, हा येतो ना, येतो ना. ए दे 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 दे. ए अरे कोणता दिलास? बघू द्या, टेस्ट करून सांगते तुम्हाला. असं नाही, चोऱ्या माऱ्या कमी करायच्या. मँगो त्या दिवशी आणलेला मी तुला. खूप आहे मँगो आहे बघ. नाही नाही नको, ती खाती नाही. खाते मी तर खाते. आई पण दुपारच्या खातं सगळं झोपल्यावरती. सुमडीमध्ये कोंबडी खाल्ला. बघा, जरा 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 खावा खावा. तुमच्यासाठी आणले. टायगरचे पप्पा आजारी होते ना, त्यांना ताप वगैरे आलेला. अरे वा, मला भरवत आहे परवा. खावा 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 खावा. हा बघा, हा बघ, हा बघ, हा बघ. अगं त्याच्या अख्खा तोंडात गट्टा भरलास ना, असं खायचो. त्याला कशाला? ती बघा भरवू दे. नको, तो तर व्हॅनिलाच आहे, फक्त त्याच्यात फ्लेवर टाकलाय तो मँगोचा. म्हणजे आम्हाला इकडं तुला आता गाव कमी पडेल तुला. जर द्या. झालं, संपलं. जा पप्पाकडं, पप्पाकडं, पप्पाकडं. अचानक भयानक घुसले ते आज. हा, आंबे आले काय आज तुमच्या इथं? आंबे आणले राणीनी. राणीनं दर आठवड्याला एक आंब्याची पेटी. ये गुन्हा है, ये गुनाह है. हम 5 जन हैं, हम 5 हैं, पाठवते ना. हम 5. अगोदरचे नको शब्द पिकू दे. बागापाटीने अशीच आयडिया दिली, बोलले आणते 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 4च आंबे आणते मोजून बरोबर. ते पिकले नाहीत आणि पिकले स्वतःच खाते. नाही ना, ते पण हे वेगळे केसर आहे. केसर येतात. केसर आंबे कसे काढले? तो हापूस संपले ना. हापूसला आता हे होतं आतून डाग येतात. होय, 4च आणले. नाही अरे तुला जेवढं देईल तेवढं कमी आहे. 4 एवढे मोठे मोठे विचार कर. 1.5 किलो आणती बिचारी. 4 टाइम टायगर, तू एक खातो की नाही? तू एक खातो का नाही? भरून दे तिला. असू दे, आम्ही आंबा लवर आहे ना टायगर? आता शेवटचे परत आणते बोलले. आता सर्वांनी लक्षात ठेवा बरं का. आता ही बोलले परत आणते. हा शर्ट परत परत जर नाही आणला ना तर हिच्याकडे माझ्या ऑलरेडी 7 आंबे बॅलन्स आहे. हिने असे 4 माझ्यावरती कर्ज आहे 7 आंब्यांचं. 7 आंब्याचा कर्ज आहे. आणि ह्या आंब्याला काय झालंय मध्येच? अरे तो अजून पिकला नसेल, पण गोड आहेत असे. पण काय एवढी ही पेटी आणलेली अशी तू? हा, आता ह्याची पण पेटी येते. हा, केसर आंबे आणि फेवरेट आहेत बरं का, हापूस आणि केसर. एक नंबर. आणि मे महिन्यात हिचे 7-8 पेट्या होतात आणि आम्ही त्यातूनच खात असतो आंबे. आता मित्रांनो, हे आंबे ठेवते. ह्या आल्यात आज मस्त, सगळं कामावरून आल्या का ग? बघू नको माझा अड्डा. चल, हिला पण ठेवते. हे सगळं ठीक आहे. पण 4 आंबे आणले. जाऊ द्या, चला. नाही मी आनंद बोलते ना. अजून आनंद बोलले की पिशवी आहे का काय? पिशवी आहे छोटीशी बाजाराची. बाटली राहिली वाटतं. हा, राहू दे, ठेवा आपल्याला. मित्रांनो, आता जेवण बनवायचंय मला. तर मी जेवणासाठी इथे बघा काय केलंय, कोळंबी सोलून ठेवले, फक्त अजून धुवायचे. आणि इकडे
फ्लॉवर आणि बटाटा. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोळंबी. अरे वा. न्यू रेसिपी. मग भात करून टाकणार डायरेक्ट. हा ना, मस्त होईल कोळंबीचा भात. पण नको मग परत आमच्या इथं खात नाही. आमच्या इथं कसं आहे माहिती का, त्यांना रस्सा लागतो, कालवण म्हणजे असं काहीतरी, भाकरी लागते. भात असलं की नाही, पोट नाही भरत असं. चला आता जेवण बनवायचंय, ते बनवून घेते. तुला कसा टाइम भेटला आज आमच्या इथं? मला विचारत होते ना ही कोण आहे, तर ही माझी जाव आहे, हिची मम्मी. आणि ही कोण आहे विचारत होते. आपले नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांना माहिती नाही ना अजून. माझी बहीण. ही हिची बहीण मोठी. आणि मी साक्षी. ही साक्षी, ही राणी म्हणजे श्वेता, आणि ही भारती, आणि मी पण भारती. आमच्या दोघी जावा, आम्ही दोघी सख्या जावा, आणि सख्या जावांचं नाव पण सक्कच आहे, भारती. आणि वय पण सेम आहे. आणि वय पण सेम आहे. एकाच वर्षातलं आहेत आम्ही, असं आहे ना. आमची स्टोरी खूप मोठ्या आहेत, पण आता सांगायच्यात, पण सांगू लय जण बोलतात सांगा, पण सांगू कधीतरी एक दिवस सांगू. वेळ मिळत नाही. आणि कसं सांगायला सगळी फॅमिली सोबत पाहिजे ना. एका दोन असलं की काय, किती जण म्हणतात की काय ताई तुम्ही सांगतच नाही. आणि खरंच सांगा. आता 7-8 महिने गेले मी म्हणलेलं घराच्या कामामध्ये, झोपडीमध्ये वेळ असेल, अवकाशला वेळ आहे, त्याच्यात अजून माझा वेळ झाला खूपच आहे. मग त्या कामाच्या गडबडीत काय वेळच नाही आणि काहीच नाही, सगळं राहिलं. सांगू एक दिवस सांगू, सगळे सोबत घेऊन सांगू. मग सगळं सांगायला लागले की कसं ह्याच्या तोंडून एक निघतं, त्याच्या तोंडून एक निघतं आहे ना, मग मस्त निघतंय ना, मग मज्जा येते ऐकायला स्टोरी. हां, या आता काम आवरून आल्या, तिचं काय भाकरी वगैरे राहिली वाटतं. आणि हिला उद्या सुट्टी आहे म्हणून या आज 8 दिवसांनी आलेली आहे. 8 दिवसांनी 4 दिवसांनी. कधी आलेलीस? तिलाच माहिती. आठवड्यातले लोड होता तिला कामाचा, बिचारीला लेट येते कामावरून. 7ला येते, 7ला सुटते, घरी येते 8:30 7:30 पावणे 8ला. त्याच्यानंतर मग घरी आल्यावर पण कामं करतात बिचाऱ्याला. मेहनती पोरी आहेत बरं का. हां, ही एक नंबरची शेप आहे. हिला 1 वर्ष झालं ग्रॅज्युएशन होऊन अजून जॉब मिळत नाही बिचारीला. जॉबसाठी अप्लायच करत नाही कुठं. एकच जॉब भेटलाय तिला, एकच जॉब भेटलाय घरात, फक्त जेवण बनवायचं बस. म्हटलं जाऊ दे शेफ बन, पण ती वडापावची गाडी टाकते. आता काय करू म्हणते, मला कुठं जॉबला मी अप्लायच करत नाही, तर हिला जॉब मिळेल कसं काय सांगा बरं. आणि बरं ती नाही आहे, मला म्हणते तू जॉब बघ. म्हटलं मी बघेल, पण मग ही राही तर येणार नाही ना. मग मी पण शहाणी आहे, अजिबात बघतच ना. लॉजिक आहे, लॉजिक. मग टायगर गेलाय कुठं काय माहिती. आता गेला का? बसलाय बघा, सगळं ऐकतोय बरोबर. बॉल भेटलाय ना त्याला, बॉल. हा बघा, हा बॉल गेलाय तिथं, आणि बॉलसाठी बॉल त्याला वाट बघतोय. तो बॉल स्वतःहून चालत त्याच्याजवळ येईल. असं होतं का रे राज? नाही होत ना. मग मॉर्निंग सर्वांना. आणि हा बघा यांच्या बाजूला गेला बसायला मित्रांनो. हे उठून गेले. पप्पांना बोलो गेले. तू पाय दाबायला गेलेला त्यांच्या इथं, पाय दाबायला गेलेला ना. हां, ते गेले उठून गेले. जाऊ दे गेले. जाऊ दे दिले. कुचकेत जाऊ दे. चल त्यांना आता बघ सगळ्यात कमेंट करणार. कुचकेत टायगरचे पप्पा आहे ना. ये बाहेरून आपण फिरूया. ये बाहेर फिरायला. चल त्याच्यावर राग काढायचं नाही. गप्प बस. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण झालेलं आहे. सकाळी पाऊस पण आलेला आहे ना. इथं मित्रांनो सगळा पसारा पडला. जाळायचं आहे मला. झाड होती ती. ए काय सामान नेत आहे. हां ठीक आहे. सामान नेत आहे. इकडे होतं सगळी घाण आहे. बघा हे सगळं जाळायचं आहे. सगळं पडलंय. पाऊस पडलाय सकाळी आहे ना. इकडे पाऊस पडला, चालूच होता. मी उठली तर पाऊस चालूच होता. मस्त वाटतंय. पण आता एकदम सगळं ढगाळ वातावरण झालं आहे आणि पाऊस पडणार आज. खूप दिवस ज्याची वाट बघत होते तो क्षण आज आलेला आहे आणि आज पाऊस पडणार. तर आम्हाला जायचं आहे टेरेसवरून. जरा कसं दृश्य दिसतंय ते बघूया. तर मी चावी घेऊन येते, कारण मी ना टाळा लावलेला रात्री. मी चावी घेऊन येते पहिले. घेतली. चला, मैदानात नाही जायचं. तुझं नसं ना तोंडा पक्का दिला पाहिजे. बॉक करतो नुसता माणसाचा शब्द काय एक पडून दे पुढंच लगेच. चल वरती चल, आहे दरवाजा उघडा. चल
हां चला चला लवकर आहे बघ. यांनीच गेलाय का आता ते येडायडी गेलेले काय माहिती. येडायडीच असतील हे जे बाय नसतील ए. नो 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 इकडे हो येड्या. तू तर येऊच नको ते कबुतरांना काय करशील. चल घ्यायचं येड्याला. घेऊ का नको घेऊ. घेऊ हां ये रे ये बाबा ये तुला बोलवतं ये. घेऊ ना येड्याला. हां चल. टाळा लावलाय पण है ना. अरे टायगर तुझी पूछ टाळा खोललाय आताशा आम्हाला. बापरे. आणि वा पाऊस पडला पण हे बघा टेरेस धुवून गेलंय मस्त आहे ना. छान वाटते. ए इकडे ये लवकर. त्यांच्या नको आधी लावू. चल इकडचं वातावरण बघा किती मस्त भारी वाटतंय ना हे ना. तिकडे सगळं ऊन आहे अजून त्या साईडला. ती बाजू आली चेंबूर कुर्ला सांताक्रूज त्या साईडला. हां इकडून रमाबाई पुढं मग ती वाशीची खाडी समोर असं सगळं परिसर आमच्या इथून सगळा विस्तार झालेला आणि विखुरलेला दिसत आहे. आणि आता काम करायचं आहे. पाणी पण आमच्या इथं जातो आहे. पाणी कपात आहे. पाऊस पडला नाही त्यामुळे पाणी कपात आहे. त्यामुळे पाणी सकाळी येतं 9ला जातं पुन्हा 15-20 मिनटं येतं. मग असं होतं आहे. अर्धा तास पाणी कपात केलं आहे त्यांनी. आणि ठीक बरोबर आहे. सर्वांना पाणी पुरवठा वेळेवर झालं पाहिजे. आता आपल्या धरणांमध्ये पाण्याचा साठा आहे ना तो कमी राहिलेला आहे. आता पाऊस पडत नाही. जून महिना अगदी आता शेवटचं चालू झालेलं एंडिंग चालू झाले आणि पावसाचे अजून तपास नाही. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यावरती सगळं घरात माहिती आहे कामं तर स्वयंपाक हे ते असं चालूच असतं. तर चला आता सगळं काम करून घ्यायचं आहे ना बाबुली. आता माझं सगळं पसारा पडला आहे. भांडी बिंडी सगळी पडलेली आहे. जायचं खाली जाऊया. हां कबू बोपलेत ना आता. कबू बोपले तो बघ एक कबू आलाय तिकडं आहे ना. आलाय ते पाणी वगैरे पियाला येतात ना इथं. हे पावसाने भरलं असं पाणी ठेवलं ना तर हे लोक येऊन घाण करणार. चल जाऊया खाली. हां नको त्यांना नका सोडायला. चला ते जाऊ दे त्यांना राहू दे आतमध्ये. चल. तर मित्रांनो आता जाते खाली आणि काम सगळं आवरते. आता ह्याच्यात 1-2 तास जाणार आहेत. भांडी पण सगळी पडलेली आहेत ती घासायची. तर चला आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.